पावसाची रिमझिम संध्याकाळपासून सुरू होते. गावाच्या बाहेर असलेल्या छोट्या शहरात सगळीकडे धुक्कट वातावरण पसरले होते. रस्त्यावरचे दिवे पावसाच्या थेंबांमधून चमकत होते. त्या थंडगार वातावरणात अनघा एका जुन्या अपार्टमेंटसमोर उभी होती. तिच्या हातात एक छोटी पिशवी होती आणि मनात हजारो विचारांची गर्दी होती. काही दिवसांनी तिचे लग्न ठरले होते. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. नातेवाईकाचे फोन, खरेदी, दागिने, साडी, निमंत्रण पत्रिका सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र अजूनही विस्कटलेली होती, तिचं मन. कारण त्या मनात अजूनही निखिल राहत होता. कॉलेजमध्ये असताना दोघं एकमेकाच्या खूप जवळ आले होते. निखिल हुशार, शांत आणि स्वप्नाळू मुलगा होता. अनघा उत्साही, बोलकी आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारे. दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नव्हतं. पण आयुष्याने वेगळीच दिशा निवडली. निखिलला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं. अनघेच्या घरच्यांना तिचं लग्न लवकर करायचं होतं. जात, घराणं, आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रेमापेक्षा मोठ्या ठरल्या. सुरुवातीला दोघांनी खूप प्रयत्न केला, पण सततच्या विरोधामुळे त्यांचे बोलणे कमी होत गेलं आणि शेवटी पूर्णपणे बंद झालं. तरी अनघा त्याला विसरू शकली नव्हती. त्या रात्री तिने खूप विचार करून निखिलला भेटायचे ठरवले होते. तिला कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हता. फक्त मनात दडवलेल्या भावना एकदाच शब्दात मांडायच्या होत्या. तिने धाडस करून बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला. समोर निखिल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हलकी काळजी दोन्ही दिसत होती. अनघा, तू? ती ओल्या केसांमधून पाणी झटकत हलकंसं हसली. हो, अचानक आले. आत येऊ? निखिलने काही न बोलता बाजूला होऊन तिला आत येऊन दिलं. खोली साधीच होती. एका टेबलावर पुस्तक पडली होती. भिंतीवर जुने घड्याळ होते आणि खिडकीतून पावसाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. अनघा खिडकीजवळ उभी राहिली. काही क्षण दोघेही शांत राहिले. शेवटी निखिलने विचारले, कशी आहेस? तिने उत्तर देण्याआधी एक खोल श्वास घेतला. सगळ्यांना वाटत होते की खूप आनंदी आहे, पण खरं सांगू, मन अजूनही भूतकाळात अडकलेलं आहे. निखिल तिच्याकडे पाहत राहिला. लग्न ठरलंय ना तुझं? हो. तो काही क्षण शांत राहिला. मग इथे का आलीस? अनघेच्या डोळ्यात पाणी तरळलं. कारण मला तुझ्याशी न बोलता पुढे जाता येत नाही. मला वाटलं आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा एकदा मन मोकळे करणं चांगलं. निखिलच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. अनघा, आपल्या दोघांनी खूप प्रयत्न केले होते, पण परिस्थिती आपल्या हातात नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, मला माहिती आहे. मी कोणता दोष द्यायला आले नाही, फक्त हे सांगायला आले की मी तुला कधीच विसरले नाही. त्या शब्दानंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. पावसाचा आवाज अधिक स्पष्ट वाटू लागला. निखिलने खिडकीबाहेर पाहत विचारले, आपल्याला आठवतंय का, कॉलेजच्या शेवटच्या वर्षी आपण असाच पावसात भिजलो होतो? अनघेच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आणि तू म्हणाला होतास, पाऊस थांबला तरी काही आठवणी कधी थांबत नाहीत. दोघे हलकेसे हसले. त्या हसण्यात आनंदापेक्षा आठवणीची ओल जास्त होती. निखिलने 2 कप चहा बनवला. गरम चहाचा सुगंध खोलीत पसरला. दोघे टेबलजवळ बसले. तुला भीती वाटते? निखिलने विचारले. अनघाने मान हलवली. नवीन आयुष्याची नाही, पण स्वतःला हरवण्याची वाटते, निखिल शांतपणे म्हणाला. स्वतःला हरवू नकोस. प्रेम अपूर्ण राहिलं म्हणून माणूस अपूर्ण होत नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तू इतका शांत कसा राहू शकतोस? तो हलकंसं हसला. शांत दिसतोय फक्त, आतून मीही तुटलो होतो. तुझ्या लग्नाची बातमी ऐकली तेव्हा पूर्ण रात्र झोप लागली नव्हती. अनघेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. मग तू मला थांबवले का नाहीस? निखिलने तिच्या प्रश्नाकडे बराच वेळ उत्तर दिले नाही. शेवटी तो म्हणाला, कारण प्रेम म्हणजे फक्त स्वतःसाठी कोणाला मिळवणे नाही. कधी कधी त्या व्यक्तीच्या आयुष्यात शांतता राहावी म्हणून स्वतः मागे हटावे लागते. हे ऐकून अनघेचे मन अधिक भरून आलं. रात्र वाढत गेली. त्यांनी जुन्या आठवणी काढल्या. कॉलेजचा पहिला दिवस, लायब्ररीत झालेली पहिली भेट, परीक्षेच्या आधीचा ताण, कट्ट्यावरचे तासनतास चालणारे संवाद आणि भविष्याबद्दल पाहिलेली स्वप्न. प्रत्येक आठवणीसोबत त्यांना जाणवत होतं की त्यांचे खरे प्रेम होतं, फक्त त्यांचा शेवट वेगळा होता. घड्याळाने 11 वाजले. अनघाने उठली. मला आता जायला हवं. निखिलही उठला. दरवाजापाशी येऊन ती थांबली. निखिल, जर आयुष्याने पुन्हा एक संधी दिली असती तर? तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग मी पहिल्याच दिवशी तुझा हात कधीच सोडला नसता. अनघेच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने हसण्याचा प्रयत्न केला. उशीर झाला ना आता? काही गोष्टीसाठी हो, पण आठवणीसाठी कधीच नाही. ती हळूहळू बाहेर पडली. पाऊस आता थांबला होता. आकाशात ढगांमध्ये चंद्र डोकावत होता. रस्त्यावर पावसाचे पाणी चमकत होते. अनघा चालत निघाली. तिच्या मनात अजूनही वेदना होती, पण ती वेदना आता असह्य नव्हती. तिने तिच्या आयुष्यातील एक
अपूर्ण अध्याय शांतपणे बंद केला होता. निखिल खिडकीत उभा राहून तिची दूर जात असलेली आकृती पाहत राहिला. त्याला समजले होतं, काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोचत नाहीत, पण त्या आयुष्यभर मनाला माणूसपण शिकवत राहतात. त्या पावसाळी रात्री त्यांनी एकमेकांना मिळवलं नाही, पण एकमेकाच्या आठवणींना कायमचे जपून ठेवलं. आणि कदाचित काही प्रेमकथांचे खरं सौंदर्य त्यांचे अपूर्ण राहण्यातच असतं. अनघा रस्त्यावर चालत होती. पावसानंतर हवेत एक वेगळी शांतता पसरली होती. रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात दिव्यांचे प्रतिबिंब चमकत होते. तिच्या मनात मात्र भावनाचे वादळ अजूनही सुरू होते. निखिलला भेटून मन हलकं झालं होतं, पण त्याच वेळी एक मोठी पोकळीही जाणवत होती. घरी पोचल्यावर आईने दरवाजा उघडला. "कुठे गेली होतीस एवढ्या उशिरा?" "आम्ही काळजीत पडलो होतो," अनघ्याने स्वतःला सावरत उत्तर दिलं. "थोडं मंदिरात गेले होते, मन शांत नव्हतं." आईने तिच्याकडे काळजीने पाहिलं, पण पुढे काही विचारलं नाही. रात्री अनघ्या झोप लागली नाही. निखिलचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. "प्रेम अपूर्ण राहिले म्हणून माणूस अपूर्ण होत नाही." दुसऱ्या दिवशी घरात लग्नाच्या तयारीची गडबड सुरू झाली. नातेवाईक येत होते, खरेदीची यादी बनत होती, सगळे आनंदात होते. पण अनघा प्रत्येक काम करत असताना नकळत विचारात हरवत होती. तिचे मन समीर नावाच्या मुलासोबत हरलं होतं. समीर चांगल्या स्वभावाचा, समजूतदार आणि जबाबदार मुलगा होता. त्याने कधीच अनघ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नव्हती. त्या संध्याकाळी समीरचा फोन आला. "अनघा, उद्या आपण भेटू शकतो का? लग्नापूर्वी थोडं बोलायचं होतं." ती क्षणभर थांबली. "हो, भेटूया." दुसऱ्या दिवशी ते एका शांत कॅफेमध्ये भेटले. समीर नेहमीप्रमाणे हसतमुख होता, पण त्याच्या नजरेत आज काहीतरी वेगळं होतं. थोडा वेळ सामान्य गप्पा झाल्यानंतर तो अचानक गंभीर झाला. "अनघा, मी तुला एक प्रश्न विचारू?" "विचार." "तू खरंच या लग्नासाठी तयार आहेस ना?" हा प्रश्न ऐकून अनघा दचकली. "अचानक असं का विचारतोयस?" समीर शांतपणे म्हणाला. "कारण मागच्या काही दिवसात तू खूप हरवलेली दिसतेस. मला असं लग्न करायचं नाही, ज्यात समोरची व्यक्ती मनाने कुठेतरी दुसरीकडे असेल." अनघेच्या डोळ्यात पाणी आलं. तिने बराच वेळ काही बोललं नाही. शेवटी तिने धाडस करून सगळं सांगायचं ठरवलं. तिने निखिलबद्दल, कॉलेजमधल्या प्रेमाबद्दल, परिस्थितीमुळे झालेल्या दुराव्याबद्दल आणि काल रात्रीच्या भेटीबद्दल समीरला सगळं सांगितलं. समीर शांतपणे ऐकत राहिला. काही वेळानंतर तो हलकसं हसला. "धन्यवाद." अनघा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. "कशासाठी?" "माझ्याशी प्रामाणिक राहिल्याबद्दल." "प्रत्येकजण इतकं धाडस करत नाही," ती अपराधी स्वरात म्हणाली. "तुला राग आला नाही?" समीरने डोके हलवले. "राग कशाचा? प्रेम ही चुकीची गोष्ट नाही. चुकीचं तेव्हा होतं जेव्हा आपण स्वतःलाही आणि समोरच्यालाही खोटं जगायला भाग पाडतो." अनघेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मग आता काय?" समीरने खोल श्वास घेतला. "हा निर्णय तुला घ्यायचा आहे. जर तुझ्या मनात अजूनही निखिल आहे, तर स्वतःला वेळ दे. समाज काय म्हणेल यापेक्षा तू आयुष्यभर काय अनुभवशील हे महत्त्वाचे आहे." त्या दिवशी घरी परतताना अनघेचे मन पूर्णपणे बदलले होते. तिला पहिल्यांदाच जाणवलं की आयुष्य फक्त लोकांना खुश करण्यासाठी जगायचं नसतं. त्या रात्री तिने खूप विचार केला. तिला निखिलसोबत लगेच पळून जायचं नव्हतं ना कोणावर अन्याय करायचा होता, पण तिला स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आई-वडिलांशी बोलायचे ठरवले. घरात वातावरण तणावपूर्ण झाले. वडील रागाने म्हणाले, "आता इतक्या दिवसांनी हे सगळं सांगतेस? लोकांना काय उत्तर द्यायचे?" अनघा शांतपणे म्हणाली, "मला माहिती आहे, मी उशीर केला, पण आयुष्यभर खोटं हसत जगण्यापेक्षा आज सत्य सांगणं योग्य वाटलं." आईच्या डोळ्यात अश्रू होते. "तुला तो मुलगा अजूनही आवडतो?" अनघ्याने मान हलवली. घरात बराच वेळ चर्चा झाली. सुरुवातीला विरोध झाला, राग आला, नातेवाईकांची भीती व्यक्त झाली, पण अनघा पहिल्यांदाच ठाम उभी राहिली. काही दिवस गेले.
समीरने स्वतः पुढाकार घेऊन हे लग्न थांबवण्यास मदत केली. त्याने अनघेच्या वडिलांना शांतपणे समजावले की जबरदस्तीने केलेले लग्न कोणाच्याही आयुष्यासाठी योग्य नाही. हळूहळू घरच्यांचा राग कमी झाला. एक संध्याकाळी अनघेच्या वडिलांनी तिला विचारले, तो मुलगा खरंच तुझ्यावर प्रेम करतो? अनघेच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मनापासून हसू उमटलं. हो बाबा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो माझा आदर करतो. काही आठवड्यानंतर अनघ्याने निखिलला फोन केला. फोन उचलताच त्याचा आवाज थरथरला. अनघ्या, सगळं ठीक आहे ना? ती हसत म्हणाली. मला भेटशील? यावेळी शेवटचं बोलण्यासाठी नाही. दोघं त्याच जुन्या पावसाळ्या रस्त्यावर भेटले जिथे कधी काळी त्यांनी भविष्याची स्वप्न पाहिली होती. निखिल अजूनही गोंधळलेला दिसत होता. अनघ्या त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, मी यावेळी निरोप द्यायला आले नाही. मी माझ्या मनाचा निर्णय घेऊन आले आहे. निखिल काही बोलू शकला नाही. ती पुढे म्हणाली, आयुष्य सोपे नसेल. घरच्यांना समजावे लागेल, संघर्ष करावा लागेल, पण मला भीतीपेक्षा सत्यासोबत जगायचे आहे. तू माझ्यासोबत उभा राहशील? निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हलकेच तिचा हात हातात घेतला. यावेळी कधीच सोडणार नाही. त्या क्षणी आकाशात पुन्हा हलका पाऊस सुरू झाला. अनघा हसली. पाहिलंच, पाऊस पुन्हा आपल्या बाजूने आला. दोघे त्या रस्त्यावरून एकत्र चालू लागले. यावेळी त्यांच्यासमोर अजूनही अनेक अडचणी होत्या, पण एक फरक होता. ते दोघे आता भीतीपासून पळत नव्हते. त्या पावसाच्या थेंबामध्ये त्यांना एक नवीन सुरुवात दिसत होती. आणि कधीकधी खरं प्रेम जिंकतं ते जगाशी लढून नाही तर स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.